हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आषाढ स्पेशल अतिशय पारंपरिक आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहे। आज मी बनवणार आहे गुळाची कापणी। तर याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। कापण्या बनवण्यासाठी अगोदर मी गुळाचं पाणी करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकलं आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ फक्त विरघळायचा आहे। आपल्याला हे जास्त उकळवायचं नाही किंवा याचा पाक होईपर्यंत उकळवायचं नाही। गूळ विरघळला की गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण गुळाचं जे पाणी करून घेतलं आहे ते थंड होण्यासाठी ठेवलं आहे। तोपर्यंत आपण पीठ मळण्याची तयारी करूया। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलं आहे। आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यामध्ये मी सुंठ आणि बडीशोपची पावडर करून घेतली आहे। ती सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे आणि तेलाचं मोहन घातल्यानंतर आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते थंड करून घेतलं आहे आणि यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही, असं घट्टसरच पीठ आपल्याला मळायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आणि याचे एकसारखे उंडे करून घ्यायचे आणि अशा प्रकारे जाड अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे। इथे मी यावरती खसखस टाकली आहे। आपल्याला खसखस दोन्ही साइडनी टाकून घ्यायची आहे आणि खसखस टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला ही लाटायची आहे पोळी, त्यामुळे खसखस व्यवस्थित बसते याच्यावरती। अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे आणि याच्या कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। बघू शकता अशा प्रकारे मी कापण्या कट करून घेतल्या आहेत। जाडी बघू शकता एवढ्या जाडसर आपल्याला कापण्या ठेवायच्या आहेत, त्यामुळे त्या अगदी खुसखुशीत होतात। आता कापणी तळण्यासाठी इकडे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे। आता आपण यामध्ये या सर्व कापण्या तळून घेणार आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या आतून सुद्धा एकदम व्यवस्थित तळल्या जातील आणि अतिशय खुसखुशीत अशा या कापण्या बनतात। बघू शकता अशा प्रकारे सर्व कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता दोन्ही साइडनी कापण्या अगदी व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत आणि एकसारख्या तळल्या गेल्या आहेत आणि त्याला कलर सुद्धा छान आला आहे। आता आपण हे काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या बनवून तयार आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।